जिल्ह्यात ओबीसी समाज आक्रमक झालाय। बीड अहमदनगर महामार्गावरील धामणगाव येथे समस्त ओबीसी समाजातील महिलांनी रास्ता रोकोमध्ये मोठा सहभाग नोंदवलाय। मागील 9 दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे आणि याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हातोला या ठिकाणी देखील मागील 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। पंकजा मुंडे यांनी सरकारला लेखी पत्र दिलंय, त्याची सरकारनं तात्काळ दखल घ्यावी आणि ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये अशी आग्रही भूमिका आणि मागणी या ठिकाणच्या आंदोलनकर्त्यांनी केली आहे। बीड अहमदनगर महामार्गावर ओबीसी समाजानं टायर पेटून निषेध नोंदवलाय। तेज वार्ता न्यूज नेटवर्क धामणगाव आष्टी। पंकजा ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय जी मुंडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। की आमचं ओबीसी समाजाचं आरक्षण आहे की आमच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागला नाही पाहिजे। आमच्या ताटातला कोणीही घास दुसऱ्याच्या ताटात देऊ नये याच्यासाठी आमचं हे आंदोलन आहे आणि मायबाप सरकारला हात जोडून विनंती करते मी की आमच्या आरक्षणाला कसलाही धक्का नाही लागला पाहिजे। तुम्ही आरक्षण मराठा समाजाला तुम्ही आरक्षण द्या नका देऊ, आमचा कसलाही विरोध नाही आहे, परंतु आमच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये एवढीच आमची मागणी आहे। वडीकुद्री तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी प्राध्यापक हाके सर आणि वाघमारे सर हे आज 9-10 दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत। ओबीसी आरक्षण बचावासाठी ते उपोषणाला बसलेलं आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची सर्वांची भावना आहे, पण ओबीसी मधून ते देऊ नये याच्यासाठी आज आमचा हा लढा आहे। त्यांना आरक्षण मिळावंच ही आमची सगळ्यांची भावना आहे पहिल्यापासून, पण ओबीसी मधून त्यांना आरक्षण देऊ नये हे आज सगळ्या ओबीसी बांधवाच्या तर्फे आज सगळ्या ओबीसी बांधवाच्या वतीने हा लढा चालू आहे। जर कुणी मागायला लागला असेल तर ते आम्ही कुणाला देऊ देणार नाहीत। यासाठी आज आम्ही सर्व महिला भगिनी आज रस्त्यावर उतरलेलो आहेत। मराठा समाजाने आरक्षण त्यांच्या वेगळ्या कोट्यातून घ्यावा, ओबीसी कोट्यातून आम्ही देणार नाहीत आणि मिळूही देणार नाही। त्यासाठी आज आम्ही महिला रस्त्यावर चक्काजाम आंदोलन शांततेच्या मार्गाने करीत आहोत आणि जर आमची मागणी तशी जर सरकारने पूर्ण नाही केली तर ह्याच महिला सगळ्या महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील दुर्गेचा अवतार धारण करतील।